तेषामहं समृद्धता मृत्यु संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्या वेशित चैतसाम। प्रस्तुत प्राप्त समयी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला श्लोक गीतेतील अध्याय क्रमांक 12 आणि 12व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 7। या 7व्या श्लोकामध्ये भगवान आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, तेषामहं समृद्धता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्या वेशित चेतसाम। अर्थात भगवंत म्हणतात, या जन्म मृत्यूच्या रहाटगाड्यातून जर तुम्हाला सुटायचं असेल, या संसारूपी भवसागरामध्ये जर आपल्याला तरायचं असेल, तर भगवंत म्हणतात तुम्ही फक्त मला चित्त अर्पण करा। बरं का? काय म्हणतात भगवंत? तुम्ही मला चित्त अर्पण करा, म्हणजे काय होईल, तुम्हाला मी सहज ह्या संसारूपी रहाटगाड्यातून जन्म मृत्यूच्या रहाटगाड्यातून सोडवेल। बरं का? तुम्ही खुर्च्या घ्या ना बसायला जमत नसेल तर पायरीवर बसणं बरोबर नाही। बरं का? खुर्च्या घ्या, जर वरती खाली बसायला जमत नसेल खुर्च्या घ्या ना, तुम्ही बिनधास्त खुर्चीवर बसू शकता। बरं का? काय म्हणतात भगवंत? जन्म आणि मृत्यूच्या रहाटगाड्यातून तुम्हाला आम्ही सोडवितोय, मी सोडवतोय। बरं का? फक्त तुम्ही काय करा, मला चित्त अर्पण करा। किती सोपं आहे ना, देवाला पण चित्त दिलं की या जन्म मृत्यूच्या रहाटगाड्यातून आपण सुटतोय, या संसारूपी भवसागरामध्ये तरण्यासाठी आपल्याला सामर्थ्य मिळतंय। जसं संसारामध्ये प्रपंचामध्ये वित्ताला महत्व आहे की नाही, तुमच्या जवळ माणसं कधी येतात जेव्हा तुमच्याकडे वित्त असेल तेव्हाच। माणसाचं प्रेम कधी ओसंडून वाहत आहे, जोपर्यंत खिसा गरम आहे तोपर्यंत, नाही का? सगळ्या काही गोष्टी माणसाला मनासारख्या होतात तोपर्यंत माणसाचं प्रेम ओसंडून वाहत असतंय। पण एकदा काय मनाविरुद्ध झालं, अर्थात जरा काय माणसाकडे तंगी त्याला म्हणतात ना, नाही का? जरा पैसा कमी झाला, वित्त कमी झालं की मग प्रेमही कमी होतो माणसाचा, नाही? भगवंत म्हणतात, जसं संसारामध्ये आणि प्रपंचामध्ये वित्ताला महत्व आहे, तसं परमार्थामध्ये चित्ताला महत्व आहे। कशाला महत्व आहे? चित्ताला। मग श्रवण करताना चित्त आपलं कुठं पाहिजे? रोडकडं का प्रवचनाकडं? प्रवचनाकडं। प्रवचन श्रवण करायला जर बसलोय आपण, बरं का, तर आपलं चित्त कुठे पाहिजे? जे कार्य करण्यासाठी आपण घेतलंय ना, त्या कार्याकडे आपलं चित्त पाहिजे। म्हणून तर मौली म्हणतात ना, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ। नामस्मरण करत असताना जर तुम्ही इकडे तिकडे बघत असाल, इकडे तिकडे काय काय सगळं तुमचं चालू असेल, तर सांगा ना, ते नामस्मरण तुमच्या काही फळदायी होईल का? काही फायद्याचं होईल? नाही। म्हणून त्या नामस्मरणामध्ये तुमचं काय पाहिजे? चित्त पाहिजे। चित्त जर नसेल, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ। म्हणून अखंड परमार्थामध्ये, भक्तीमध्ये, देव कार्यामध्ये चित्ताला महत्व आहे। आणि म्हणून भगवंत म्हणतात, तुम्ही फक्त मला चित्त अर्पण करा, मी तुम्हाला ह्या संसार रूपी रहाटगाड्यातून सोडवितोय, या जन्म मृत्यूच्या रहाटगाड्यातून तुम्हाला मी सहज सोडवितोय। श्लोकावर अर्थपूजा बांधण्याआधीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, या शील गावातील। बरं का? हे सांबरे परिवार आणि सांबरे परिवाराच्या मातोश्री कैलासवासी आनंदीबाई अमृत सांबरे आईसाहेबांना 7 मार्च 2025 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। खर तर आईसाहेबांच्या नावातच आनंद आहे। अर्थात या सांबरे परिवाराच्या मातोश्री आनंदीबाई अमृत सांबरे आईसाहेबांना 7 मार्च 2025 रोजी देवाज्ञा झाली आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आईंनी वयाच्या 99व्या वर्षी निरोप घेतला, अर्थात वृद्धापकाळाने आईसाहेबांचं निधन झालं। बरं का? या ठिकाणी कार्य करत असताना या सांबरे परिवाराचा सांभाळ केला, आपल्या मुलाबालांचा सांभाळ केला, आपल्या घराला घरपण दिलं, मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार केले,
नातवंडांच्यावर चांगल्या प्रकारचे संस्कार केले आणि आईसाहेबांचं भाग्य एवढं की पतवंड सुद्धा आईसाहेबांनी त्यांच्या मांडीवर खेळवली. बरं का, पतवंड सुद्धा त्यांच्या मांडीवर खेळवण्याचं भाग्य आईसाहेबांना लाभलं. सर्वांनाच ते लाभत नाहीत. आलं का लक्षात? खर तर मृत्यू हा प्रत्येकाला आहे, जाणं हे प्रत्येकाला आहे. प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचं आयुष्य भगवंताने दिलेलं आहे. एकाच प्रकारचं आयुष्य नाही, प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचं आयुष्य भगवंताने दिलेलं आहे. आलं का लक्षात? आणि या ठिकाणी आईसाहेबांनी 99 वर्ष या ठिकाणी कार्य केलं. 99व्या वर्षी आईसाहेबांचा वृद्धापकाळाने निधन झालं. बोलता चालता मृत्यू झाला आईसाहेबांचा, बोलता चालता मृत्यू झाला. आनंदीबाई अमृत सांबरे. बरं का, पूर्वीचे नाव आहेत ना, बरंच काही सांगून जातात ना. आईचं नाव आनंदीबाई, बाबांचं नाव अमृत, नाही का? आताची आमची नावं बघितली तर, आमच्या मुलांची नावं बघितली तर, आमच्यापर्यंत तरी ठीक आहे, कमीत कमी बोलता तरी येतात. पण आमच्या मुलांचे नावं वृद्ध माणसाला घेता पण येत नाही, बोलता पण येत नाही. मग आपला पिंटा, बबल्या, नाही का, जे काय असेल ते, टोपण नाव जे असेल ते. या ठिकाणी कार्य करत असताना ही माणसं खूप श्रेष्ठ होती. जी वयस्कर माणसं आहेत, जी वृद्ध माणसं आहेत, त्यांच्याकडे बघा, खऱ्या अर्थानं आपल्याला संस्कारांची जाणीव होते, संस्कृतीची जाणीव होते. बरं का, संस्कार कशाला म्हणतात, संस्कृती कशाला म्हणतात ते आपल्याला कळतंय वृद्ध माणसांकडे बघा. आज आम्हाला आमचे 2 मुलं सांभाळायला भारी पडतात. हम दो हमारे दो, तरी पण ते भारी पडतात. या ठिकाणी या सांबरे परिवाराच्या मातोश्री ज्यांच्या उतरकार्यांच्या निमित्तानं आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. 8 मुलं आईसाहेबांना, 5 मुलं आणि 3 मुली. बरं का, 8 मुलांचा सांभाळ त्यांनी केला. 8 मुलांना वाढवलं, घडवलं, मोठं केलं, त्यांची लग्न केली, त्यांना संसाराला लावून दिलं. बरं का, त्यांच्यावर चांगल्या प्रकारचे संस्कार केले, त्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं. अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी कार्य केलं त्यांनी, अतिशय चांगल्या प्रकारे. भुकेल्याची भूक जाणली, तहानल्याची तहान जाणली, जेवढं चांगलं कार्य करता येईल तेवढं केलं. पण कसं असतंय, प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं दुःख, वेगवेगळ्या प्रकारचं सुखदुःख सांगितलेलं आहे. आपल्या आयुष्याचं वर्णन करत असताना कुठेतरी म्हटलेलं आहे, 1 धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. बरं का, आम्ही 100 धागे दुःखाचे सहन करत असतो, फक्त 1 धागा सुखाची त्याची अपेक्षा करता करता, त्याची आशा करता करता. 100 धागे आम्ही दुःखाचे सहन करत असतो. हे 100 धागे दुःखाचे सहन करत असताना आमच्या मनामध्ये अशा अपेक्षा असते, 1 धागा सुखाचा आम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. असं म्हणतात, दुःखाचे डोंगर ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ दिसत नाही. बरं का, दुःखाचे डोंगर ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ दिसत नाही. आणि म्हणून अनेक प्रकारचं दुःख आईसाहेबांच्या आयुष्यामध्ये आईसाहेबांनी बघितलं, अनुभवायला आलं. अनेक प्रकारचं दुःख गेली 99 वर्षामध्ये. बरं का, जे काही सुरुवातीचे दिवस त्यांचे गेले असतील चांगल्या प्रकारे गुण्या गोविंदाने संसार करताना, मुलाबालांवर संस्कार करताना, मुलाबालांना मार्गदर्शन करताना, पण गेली 1996 पासून त्यांच्या आयुष्यामध्ये एकावर एक असे अनेक दुःख आले. बरं का, 1996 सालापासून म्हणजे कुठल्याच आई वडिलांच्या वाट्याला ते दुःख येऊ नये अशा प्रकारचं दुःख. कोणत्याच आई वडिलांना वाटत नाही की माझ्या आधी माझ्या मुलांनी जावं, वाटते. प्रत्येक वेळा जेव्हा जेव्हा आई वडील देवाला हात जोडून प्रार्थना करतात ना, तेव्हा तेव्हा देवाकडे मुलांच्या सुखासाठीच अपेक्षा करत असतात. स्वतःच्या सुखाची कधीच अपेक्षा करत नाही वडील. स्वतःसाठी आई वडील कधीही मागत नाहीत. जेव्हा जेव्हा देवाकडे प्रार्थना करतात ना, तेव्हा तेव्हा फक्त देवाला एवढंच सांगतात, देवा माझ्या मुलांनी सुखात राहिलं पाहिजे, त्यांना मला आनंदात पाहायचं आहे.
माझ्या मुलांना मला आनंदात पाहायचंय देवा, आनंदामध्ये पाहायचंय, सुखामध्ये पाहायचंय, आणि म्हणून मला दुःख दे, पण मुलांना दुःख देऊ नको, मुलांना अखंड सुखात ठेव, माझ्या सुखात ठेव. एवढं कशाला? एखाद्या लहान मुलाला एखादी आजी जर मंदिरात घेऊन गेली किंवा देवाच्या पुढे जर उभं केलं ना त्या लहान मुलाला त्या आजीने, तर ती आजी सांगते, बाळा देवाला हात जोड. आणि एकदा काय हात जोडले तर मग ती काय बोलते, देवा माझ्या बाळाला सुखाचा ठेव. माग बेटा, माग बाळा, देवाकडे माग बाळा, सुख दे देवा, सुख दे देवा. बरं का? आणि अशा प्रकारे गुण्या गोविंदाने या ठिकाणी संसार करत असताना, आनंदाने सगळं काही चालू असताना, सुरू असताना, 1996 साली कैलासवासी भगवान दादा आईसाहेबांना सोडून गेले. बरं का? आईसाहेबांचा मोठा मुलगा, त्याच्यानंतर 3 नंबरचा मुलगा 1997 साली लगेचच दुसऱ्या वर्षी दिगंबर दादा आईसाहेबांना सोडून गेले. 96-97 या 2 वर्षामध्ये एकावर एक असं दुःखाचं सावट आलं, दुःखाचे डोंगर कोसळले. त्यातही दोन्ही उभयता, आमचे बाबा असतील, अमृत बाबा असतील, आईसाहेब असतील, त्या दुःखातून सावरता सावरता बरं का 2009 साली 2004 साली मोहनदादा गेले. बरं का? आणि 2004 साली मोहनदादा गेल्यानंतर 2009 साली बाबा गेले आईसाहेबांना सोडून. आणि मागच्या वर्षीच कैलासवासी अशोकदादा गेले. म्हणजे एकावर एक असे अनेक दुःख आईसाहेबांच्या आयुष्यामध्ये आली, अनेक दुःख आईसाहेबांनी बघितली, सहन केली. पण प्रत्येक वेळेला कुठेतरी जीवनाचा मार्ग शोधावा, भगवंताने जे आयुष्य दिलेलं आहे ते जगण्याचा मार्ग शोधावा, त्या दुःखातून मुक्त व्हावं, त्या दुःखातून बाजूला व्हावं, आणि जी राहिलेली आपली जी पिढी आहेत त्यांना व्यवस्थित सांभाळावं. अर्थात आपली राहिलेली जी मुलं आहेत, नातवंड आहेत, पतवंड आहेत, त्यांच्यावर चांगल्या प्रकारे संस्कार करावे. अशा प्रकारे कार्य करता करता वयाच्या 99व्या वर्षी अर्थात 7 मार्च रोजी आईसाहेबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण आज या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. भगवंत म्हणतात, जन्म तर झालेला आहे प्रत्येकाचा. बरं का? जन्म आपल्या इच्छेप्रमाणेच झाला असेल असं नाही. जन्म ज्या घरात आपल्याला अपेक्षित असेल त्याच घरात झाला असेल असं नाही. ज्या ठिकाणी आपली अपेक्षा असेल त्याच ठिकाणी जन्म झाला असेल असंही नाही. पण झालंय ते स्वीकारावं. मग ते स्वीकारत असताना काय करायचं आहे? संत म्हणतात, ठेविले आनंद ते तैशीची राहावे, चित्त्या सोडावे समाधान. ज्या घरात आपला जन्म झालाय, ज्या कुळात आपला जन्म झालाय, ज्या समाजात आपला जन्म झालाय, त्या ठिकाणी आपण कसं राहावं? ठेविले आनंद ते चित्ती तैशीची राहावी, चित्त्या सोडावे समाधान. जैसी स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुक तूप आहे संचिताचे. ज्या स्थितीला भगवंतांनी ठेवलंय ना त्या स्थितीला राहता आलं पाहिजे. जीवन जगण्यासाठी मार्ग शोधता आला पाहिजे. ते जीवन, ते आयुष्य कसं चांगल्या प्रकारे जगता येईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. बरं का? जन्म झालेला आहे, मला सांगा, जन्माला येताना काही आणले का आपण? जन्माला येताना काही आणलंय आपण? काही नाही. जन्माला येताना आमच्या अंगावर वस्त्र पण नव्हती. बरं का? जन्माला येताना कपडे पण नव्हते आमच्या अंगावर. क्या लेके आयो रे जग में, क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुमको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनेगा. पाँव फूलों पे रखने से पहले तुमको कांटों से चलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. भाड्याची खोली आहे, एक दिवस तरी बदलायला लागेल. फरक एवढाच आहे, भाड्याच्या खोलीवर जे काही ऍग्रीमेंट असते त्याच्यावर तारीख असते, दिनांक असते खोली सोडायची. तिथे आम्हाला ही खोली कधी सोडायची ते आम्हाला माहिती नाही.
इथे बसलेल्यांपैकी मला तरी वाटतंय सर्वांनाच माहिती असेल आपली जन्मतारीख, सर्वांनाच माहिती असेल बरं का. इथे बसलेल्यांपैकी आपली जन्मतारीख सर्वांनाच माहिती असेल. अनेक जण आपण या ठिकाणी बसलेलो आहोत. बसलेल्यांपैकी मृत्यूची तारीख कोणाला माहिती आहे का बरं? आहे? मृत्यूची तारीख माहिती आहे? रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी मिटलेले डोळे सकाळी उघडतीलच याची गॅरंटी नाही आहे. सकाळचा उगवता सूर्य आम्ही पाहूच याची गॅरंटी नाही, आम्हाला सांगू शकत नाही. बरं, मृत्यू आहे एवढं तरी सत्य आहे ना. जायचं आहे आम्हाला एक दिवस. प्रत्येकाला आयुष्य भगवंतांनी वेगवेगळं दिलेलं आहे. एक दिवस जायचंय प्रत्येकाला. कुणीही इथे राहण्यासाठी आलेला नाहीये. एक ना एक दिवस प्रत्येकाला जावं लागणार आहे, जावंच लागणार आहे बरं का, जावंच लागणार आहे. जन्म आमच्या हातात नाही, मृत्यू आमच्या हातात नाही, पण मधलं ज्याला आयुष्य म्हणतात ते आयुष्य आमच्या हातात आहे. जगताय, ऐकताय ना? आयुष्य आमच्या हातात आहे. आयुष्य किती असावं ते आमच्या हातात नाहीये, पण आयुष्य कसं असावं ते मात्र आमच्या हातात आहे. आयुष्य किती असावं ते आमच्या हातात नाही. आम्हाला खूप जगावं असं वाटतंय, खूप जगावं असं वाटतंय आम्हाला, खूप आयुष्य मिळावं असं आम्हाला वाटतंय बरं का. पण आयुष्य किती असावं हे आमच्या हातात नाहीये. आयुष्य कसं असावं हे आमच्या हातात आहे. आणि म्हणून ते आयुष्य महत्वाचं आहे. ते जगताना आपण काय केलं पाहिजे, कशा प्रकारे राहिलं पाहिजे, कशा प्रकारे जगलं पाहिजे, वागलं पाहिजे कशा प्रकारे, याचा विचार आपण करायला पाहिजे, याचा विचार आपण करायला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी भगवंत या 12व्या अध्यायातील 7व्या श्लोकामध्ये आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, तेषामहं समृद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थमय्या विशित चेतसाम. जन्म मृत्यूच्या रहाडगाड्यातून सुटण्यासाठी तुम्हा आम्हाला हा नरदेह दिलेला आहे. 83,99,999 योनी असताना सुद्धा 84 लक्ष योनी आम्हाला दिली. कशासाठी? 83,99,999 योनीतून सुटण्याचा मार्ग जर असेल तर हा नरदेह आहे, मनुष्य देह आहे बरं का. देवाचं कार्य घडावं, देशाचं कार्य घडावं, धर्माचं कार्य घडावं म्हणून हा नरदेह तुम्हाला आम्हाला दिलेला आहे. आम्ही कधीतरी एकांतात बसावं आणि असा विचार करावा, 83,99,999 योनींमध्ये आणि आमच्यामध्ये काही फरक आहे का? काय? 83,99,999 योनी बाजूला जाऊ द्या, हे इथं कुत्र फिरतंय, याच्यात आणि आपल्यात काही फरक आहे का? आहे का काही फरक वाटतो काही? क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि मैथुन हे 5 भाग त्यांना आहेत, आम्हालाही ते 5 भाग आहेत. त्याला भूक लागते ना कुत्र्याला, कुत्र्याची भूक भागते की नाही? त्याला तहान लागते, ती तहान भागते. आलस्य, निद्रा त्याच्याकडे आहे, मैथुन त्याच्याकडे उत्पत्तीचं काम तेही करत आहे. एवढंच काम करून जर आम्ही या जगाचा निरोप घेत असू तर सांगा ना, आम्हाला नरदेह मिळाल्याचा फायदा काय? फक्त भूक भागवून, तहान भागवून, क्षुधा, आलस्य, निद्रा, मैथुन एवढंच जर कार्य करून जर आम्ही करत असू, या जगाचा निरोप घेत असू, तर सांगा ना, त्यांच्यात आणि आमच्यात फरक काय आहे? मग एकांतात बसा, जरा विचार करा, विचार करा जरा. उभ्या करण्याचं भगवंताने आम्हाला निर्माण केलेलं आहे, विशेष बुद्धी दिलेली आहे, विशेष जाणीव दिलेली आहे, आणि 4ही वाचा आम्हाला दिलेल्या आहेत, परा, पच्यंती, मध्यम आणि वैखरी. आम्हाला भूक लागली, आम्ही सांगतोय, बोलतोय बरं का. आम्हाला भूक लागल्यानंतर काय होतंय माहितीये का? आम्ही मागतोय, मला भूक लागले म्हणून जेवायला द्या बरं का. आम्हाला काही आवश्यकता असेल तर आम्ही मागून घेतोय, अमुक अमुक असं असं मला पाहिजे म्हणून. आणि म्हणून मग विचार केला पाहिजे की मला वैखरी भगवंताने का दिलेली आहे? फक्त खाण्यासाठीच दिलेली आहे का? फक्त
काहीतरी अद्वा तद्वा बोलण्यासाठीच दिलेली आहे का? भगवंताचं स्तवन करण्यासाठी वैखरी दिलेली आहे, भगवंताचं स्तवन करण्यासाठी, देवाचं नामचिंतन, देवाचं नामस्मरण घडावं म्हणून ती वैखरी दिलेली आहे भगवंताने आपल्याला. त्याचा विचार आम्ही केला पाहिजे, बरं का? मग आम्हाला आवड कसली लागली पाहिजे? आम्हाला आमच्या उद्धाराची आवड लागली पाहिजे. आमचं हित आम्हाला जर साधायचं आहे तर मग आम्ही कसली आवड लावली पाहिजे? कसली आवड अंतःकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे? आमच्या भगवंताच्या नामचिंतनाची आवड निर्माण झाली पाहिजे. आमच्या मनाला काय आवडते बरं? काय आवडते आमच्या मनाला? समजा इथे जर एखादा पिक्चर ठेवला असता आपण अशा पडद्यावर, सफेद पडदाच लावलाय मागे बघा, बरं का? आणि पडद्यावर पिक्चर जर ठेवला असता, आलं का लक्षात? तर आपली बसण्याची स्थिती काय असते बरं? काय केलं असतं आपण? जेवढा मागे बसता येईल तेवढा मागे बसलो असतो का? जेवढा मागे बसता येईल तेवढा मागे बसलो असतो. अहो, पडदा त्या पिक्चर चालू व्हायच्या आधी लोक पुढे येऊन बसतात. माझ्या पुढं कोण नको, मग मला दिसणार नाही. खरंय की खोट आहे? तुमच्याकडून उत्तर हवं आहे मला. खरंय की खोट आहे? खरं आहे ना? पडद्यावरचा पिक्चर जर आमच्यासाठी लावला असता तर सगळ्यात पुढे येऊन आम्ही बसलो असतो. खंत वाटते ही पुढची जागा रिकामी आहे आणि मागे मागे बसत चालू आहे. सांगावं लागलं. आपली आवड चालली, आवड. आम्हाला काय आवडतंय? आमच्या आवडीप्रमाणे सगळं काय अवलंबून आहे ना. आमच्या आवडीप्रमाणे सगळं काय अवलंबून आहे. संध्याकाळच्या वेळेला जर आमच्या हातात रिमोट आला तर 3-3, 4-4 सिरियल मालिका आम्ही बसल्या जागेवर पाहतोय. खरंय की खोट आहे? तिकडे दूध करपून गेलं तरी आम्हाला माहिती होत नाही. उलट बोलते टीव्हीत काय जलताय का, काय वास सुटलाय कसला तरी, तेव्हा ती पोरा बोलते दूध करपलं, तुझं भात करपलं. जे खोटं आहे ना ते पाहण्यासाठी आम्ही त्याच्याकडे एवढा रममाण होतो की आमचा देहभाव विसरून जातो. खोटं पाहण्यासाठी. मालिका जी आपण पाहतोय ती खरी आहे की खोटी आहे? खोटी आहे. मग आपण खरं पाहतोय का खोटं पाहतोय? फरक एवढाच आहे, खोटं पाहून खरी कर्म करतोय. काय समजतंय ना? खोटं पाहून तशा पद्धतीने कर्म करतोय आपण. आणि म्हणून आमच्या आवडीवर सगळं अवलंबून आहे. आम्हाला काय आवडत आहे? मला एक सांगा, आज जे प्रवचन आपण या ठिकाणी ठेवलंय हे कशासाठी ठेवलंय? टाइमपास म्हणून? तिकडे तिकडे याचं काम चालू आहे, कसलं ते पिंडाचं काम चालू आहे आणि ते तिकडे पिंडाचं काम होतंय तोपर्यंत आलेल्या माणसांना काही टाइमपास नाही ना. म्हणून चला असू द्या, बोलवा महाराजांना, ना करू द्या महाराजांनी टाइमपास. असं काही आहे का? मनोरंजन म्हणून प्रवचन ठेवतो का आपण? टाइमपास म्हणून प्रवचन ठेवतो का आपण? आम्हाला कळलं पाहिजे आमचं हित कशामध्ये आहे. आणि तुम्हाला तुमचं हित जर साधायचं आहे तर कोणीही तुम्हाला मदत करणार नाही. तुमचं हित जर तुम्हाला साधायचंय तर त्यासाठी कोणीही काही करू शकत नाही. माऊली म्हणतात, आपली आपण करा सोडवना, संसार बंधन तोडावे की. आम्हाला स्वतःला प्रयत्न करावे लागणार आहेत मोकळं होण्यासाठी. आमचा उद्धार व्हावा असं जर वाटत असेल तर त्यासाठी आम्हाला स्वतःला प्रयत्न करावे लागणार आहेत. कोणीही आम्हाला मदत करणार नाही, कोणीही सोडवू शकत नाही. तुका म्हणे तुला सोडविना कोण सोडवणार आहे? कोण सोडवणार आहे आपल्याला सांगा? सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आमच्या वागण्यावर जगण्यावर अवलंबून आहेत, बरं का? वागण्यावर जगण्यावर अवलंबून आहेत. आम्ही कसं राहतोय, आम्ही कसं जगतोय, आम्ही कसं वागतोय. संसार प्रपंचामध्ये एवढा एकरूप होतोय आम्ही, एवढा एकरूप होतोय ना, कसलं भान आम्हाला राहत नाही, कसलंच भान राहत नाही, बरं का? वातावरणच तसं वाटत नाही. कारण काय झालंय माहितीये का? परवा मी एका ठिकाणी गेलो होतो, तो मुलगा रील्स पाहत होता मोबाईल मध्ये. ऐकताय का?
परवा मी एका ठिकाणी गेलो होतो, एक छोट्या मुलाच्या हातामध्ये मोबाईल होता, रील्स पाहत होता तो, त्या व्हिडिओ पाहत होता. तो एवढा रममाण झाला होता त्या मोबाईल मध्ये, एवढा रममाण झाला होता. ऐका, जेव्हा त्याच्याकडे नजर माझी गेली आणि मला समजलं त्याच्या बाजूला साप फिरतोय, दचकल्या का? काय समजतंय? आवाज दिला त्याला, ए बाळा, 4 आवाज देऊन पण त्याला ऐकायला गेला नाही. जेव्हा बाजूशी जाऊन त्याला हात लावून खेचला ना, तेव्हा तो शुद्धीवर आला. म्हटलं, साप बघ. आम्ही नको त्या गोष्टींमध्ये एवढा रममाण होतोय की आमच्या बाजूला काय येऊन बसलं हेही आम्हाला कळत नाही, हेही आम्हाला कळत नाही. माझं सांगण्याचा उद्देश एवढंच आहे, 11:30 वाजेपर्यंत आपल्याला प्रवचन श्रवण करायचंय. रोडवर येतील जातील, गाड्या येतील, माणसं येतील, हे कुत्र जिथे पाहिजे तिथे फिरेल. तुमचं लक्ष जर माझ्याकडे असेल तर 11:30 वाजतील आणि व्यवस्थित श्रवण होईल. अन्यथा तुमचेच जर चेहरे इकडं तिकडं, तोंड जर इकडं तिकडं व्हायला लागले ना, अजिबात काही मिळणार नाही. प्रवचन म्हणजे पुराणातली वांगी पुराणात नाही, काहीतरी यायचं, सांगायचं, कसं तरी आपला जो टाइम आहे तो काढायचा आणि निघून चालला. तुमचा माझा संवाद म्हणजे प्रवचन आहे. परिवर्तन घडावं यासाठी प्रवचन आहे, परिवर्तन घडावं यासाठी कीर्तन आहे, प्रवचन घडावं यासाठी गाथा आहे, गीता आहे, ज्ञानेश्वरी आहे. आम्ही तेवढं एकरूप होतोय का तिथे? स्मरणिका हातात घेतली की आम्हाला आठवते शेजारच्या काकूनी पीठ नेलंय, तेव्हा ती सुनेला सांगते, जा घेऊन ये, बघ हातात माल घेतलेला, मग आठवलंय. हातात स्मरणिका घेतली नामस्मरणाला का, मग आठवतंय खालच्या आलीच्या आमके आमके 2000 8 दिवसापूर्वी नेलेत, विसरलो होतो. बोलतो पण तो पोराला, ही माल घेतले म्हणून आठवला, ठेवली तर मग आठवणार नाही, विसरत. आता लगेच आठवलं तर घेऊन ये. स्मरणिका हातात घेतल्यानंतर आम्हाला देव आठवायला पाहिजे, कारण आम्ही नामस्मरण कोण असं करतो? कोण आठवायला पाहिजे? काय आठवतंय? आम्ही देऊला आळंदीला जाऊन जर पोलीपाट लाटण्या घेऊन येत असू तर सांगा ना, मग त्यापेक्षा आमच्या बाजारला जाऊन आलेलं परवडलं ना. पंढरपूरला जाऊन जर तुम्ही टोपल्यानं सुपा घेऊन येत असाल, मग आमच्या विक्रमगडच्या बाजारला वेगळं काय मिळतंय? तुम्हाला बाजार कुठला आहे जवळ? विक्रमगडचा. काय वेगळं काय मिळतंय? मग आम्ही काय करतो हेच आम्हाला कळत नाही, आणि काय करतो हेच आम्हाला कळत नाही. म्हणून आमचा मार्ग जो आहे ना, जिकडे पाहिजे तिकडे नाही, भलतीकडेच चाललोय आम्ही, भलतीकडेच वाहत चाललोय आम्ही. आम्ही कशाला महत्व देतोय तेच आम्हाला कळत नाही. आणि म्हणून या ठिकाणी भगवंत काय म्हणतात माहितीये का? जन्म आणि मृत्यूच्या रहाडगड्यातून तुम्हाला सोडवतोय, फक्त तुम्ही काय करा, मला चित्त अर्पण करा. ते चित्त देवाच्या चरणी अर्पण करणं कठीण आहे. समजतंय ना? किती विचलित होतो मनुष्य बघा, किती विचलित होतो. ज्याचं चित्त देवाच्या चरणी आहे ना, ज्याचं चित्त प्रवचनाकडे आहे, ज्याचं चित्त देवाच्या नामस्मरणाकडे आहे, त्याच्या बाजूला पण कोणी येऊन बसलंय तेही त्याला करणार नाही. बाकी रोड ना, गाड्या ना, हे ना, त्या लांबच गेला. एकरूपता त्याला म्हणतात, एकरूपता. गळावर मासे पकडणारे कधी बघितले का तुम्ही? मासे पकडायला जातात बघा गळावर, बघितलंय? पुरुष मंडळी कधी बघितलंय तुम्ही गळावर मासे पकडणारा माणूस? गलतरी माहितीये का? असा वाकडा असतो तो, बरोबर आहे की ना? त्याला एक धागा असा लावतात की सहज नजरेत दिसतही नाही तो धागा, असा धागा लावतात. आणि त्या धाग्याच्या विशिष्ट अंतरावर एखादा कांडाच म्हणतात ना तुमच्याकडे, किंवा थर्माकोलचा पीस जे पाण्यावर तरंगते असं ठेवलं जाते, ती वस्तू ठेवली जाते, जी वस्तू पाण्यावर तरंगते असं ते लावलं जाते. आणि मग तो गल माशासाठी पाण्यामध्ये सोडण्याच्या आधी त्याला काय लावलं जाते बरं? गांडुळं लावलं जाते, वाला लावला जातो, बरं का? बरं, तो अख्खा नाही, अर्धा पूर्वाचा असतो ना त्याला तुकडा, अर्धा, बरं का?
तो अर्धा वाला त्या माशाला बोलतोय. जेव्हा तो मासा त्या वाल्याला पाहून इकडे येतोय की नाही त्याच्या दिशेने, तेव्हा तो अर्धा वाला माशाला बोलतोय, मत आओ मेरे लिए, मैं आधा हूं तेरे लिए. अगर तू आएगा मेरे लिए तो ऊपर खड़ा है तेरे लिए. काय बोलतो तो? दादा तू माझ्यासाठी येऊ नको, मी तुझ्यासाठी अर्धा झालोय. आणि जर तू माझ्यासाठी येशील ना तर तुझ्यासाठी वरती उभा आहे दादा. आपला विषय असा आहे की तो गल टाकून जो बसतो ना, त्या माणसाची नजर कुठे असते माहितीये तुम्हाला? कुठे? वर तरंगणाऱ्या कांड्याकडे. बरोबर आहे का? वर तरंगणाऱ्या कांड्याकडे नजर असते. कधी हलतो तो कांदा, तो एवढा एकरूप झालेला असतोय ना, तिथे एवढी एक टक नजर असते ना त्याची, बाजूला काय येऊन बसलोय, मी कुठे बसलोय हे त्याला जेव्हा भान राहत नाही. त्याच्याही बाजूला साप येऊन बसला ना तरी त्याला त्याचं भान नसतंय, भान नसते त्याचं त्याला. ज्या दिवशी आम्ही भगवंताच्या नामस्मरणामध्ये एवढा एकरूप होऊ ना की आम्हाला फक्त फक्त भगवंतच दिसला पाहिजे, देवच दिसला पाहिजे, ज्याचं नाम चिंतन करतोय त्या नामामध्ये आमचं मन रममाण झालं पाहिजे. ज्या दिवशी ही स्थिती आम्हाला प्राप्त होईल ना, त्या दिवशी खऱ्या अर्थाने आमच्याकडून परमार्थ घडल्याशिवाय राहणार नाही, भक्ती घडल्याशिवाय राहणार नाही. पण तेवढी एकरूपता निर्माण झाली पाहिजे आमच्या अंतःकरणामध्ये, तेवढी एकरूपता निर्माण झाली पाहिजे. आमचं चित्त त्या नामावर पाहिजे, आमचं चित्त त्या भजनामध्ये पाहिजे, आमचं चित्त त्या श्रवणामध्ये पाहिजे, आमचं चित्त त्या देवाच्या देवपूजेमध्ये पाहिजे. आम्ही बाह्यांगाला जास्त महत्व देतो अंतरंगापेक्षा. आम्ही देवाला सुगंधी अगरबत्ती लावतो, पण आमच्या कर्माची दुर्गंधी किती असते ते आम्हालाच माहिती नाही. माहिती आहे? अगरबत्ती ओवाळता ओवाळता अगरबत्ती सुगंधी असते, पण आमच्या अंतःकरणामध्ये कर्माची दुर्गंधी किती असते, विचाराची दुर्गंधी किती असते, याचा विचार कधीतरी आम्ही केलाय का? कधीच नाही. देवाला आम्ही तुपाचा दिवा लावतोय, पण त्या ठिकाणी तो तुपाचा दिवा लावत असताना आमच्या अंतःकरणामध्ये किती अभिमान असतो, अहंकार असतो, याचा कधीतरी विचार केलाय आम्ही? केलाय? कधीच नाही. परमार्थ करत असताना, भक्ती करत असताना जर तुमच्या अंतःकरणामध्ये अहंकार असेल, अभिमान असेल, कितीही करा, कितीही, भगवंताला नावडतीच भक्ती तुमच्याकडून होईल, कधीही ती भगवंताला आवडणार नाही. अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले. अहंता जर असेल, अभिमान जर असेल, दंभ जर असेल, गर्व जर असेल, तर ती भक्ती देवापर्यंत पोहोचणार नाही आणि तुम्हालाही पोहोचू देणार नाही. देवाची कृपा कधीच होणार नाही, कधीच होणार नाही. देव काय ते कळणार नाही. म्हणून तो अभिमान बाजूला सारला पाहिजे, अहंकार बाजूला सारला पाहिजे. श्रवण कधी होईल माहितीये का आपल्याला? ज्या वेळेला मला काहीच येत नाही ह्या दृष्टीने आम्ही बसू ना, त्यावेळेला आम्हाला श्रवण होईल. आम्ही ज्ञानी आहेत, आम्हाला खूप माहिती आहे, आमचा खूप अभ्यास आहे, आम्हाला खूप कळतंय, माझ्या एवढ्या ओव्या पाठ आहेत, माझे एवढे अभंग पाठ आहेत, एवढे ग्रंथ मी वाचलेत. ज्ञानाचा अभिमान जर तुमच्या अंतःकरणामध्ये असेल, ज्ञानाचा अभिमान जर आपल्या अंतःकरणामध्ये असेल, तर कधीही आपल्याला श्रवण होऊ देणार नाही. तो अभिमानच आपलं मन विचलित करून टाकतोय. अभिमान आपलं मन विचलित करून टाकतोय. अहंता जर असेल, गर्व ताठा जर असेल, जे जी काही कर्म आम्ही करतोय, जी जी काही क्रिया आम्ही करतोय ना, त्याचं फळ नाही आणि फायदा नाही, आम्हाला मिळणारच नाही. तर म्हणून नम्रता हा परमार्थाचा पहिला अलंकार आहे. तुम्ही किती परमार्थिक आहात हे नम्रतेवरून कळतंय. नम्रता जर नसेल, अभिमानाने जर भरलेला असेल, अहंकाराने जर भरलेला असेल ना, तर त्याला काहीही मिळणार नाही, काहीही मिळणार नाही. मला सांगा, रावणाला दशग्रंथी ब्राह्मण म्हणतात. रावणाला काय म्हणतात? दशग्रंथी ब्राह्मण. बरं का? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे चारही वेदांचा अभ्यास, 6 शास्त्रांचा अभ्यास ज्याला आहे,
4 वेद आणि 6 शास्त्र किती झाले? 10 दशग्रंथी ब्राह्मण. आणि अशी अवस्था असताना सुद्धा एवढं ज्ञान त्याच्याकडं. भक्ती म्हणाल तर एवढी श्रेष्ठ की स्वतः महादेवाने त्याला आत्मलिंग काढून दिलं. महादेवाने आत्मलिंग काढून दिलं त्याला. एवढी श्रेष्ठ भक्ती त्याची. पूजा अर्चा जर म्हणाल तर ज्याची वास्तू शांती केली ती सोन्याची नगरी महादेवाने त्याला देऊन टाकली. ऐकताय का? सगळं काय होतं ना, ज्ञान होतं, बळ किती होतं त्याच्याकडे. महाबळी म्हटलेलं आहे त्याला, महाबळी म्हटलेला एवढं बळ त्याच्याकडे होतं. सोन्याची नगरी होती त्याची. बरंच काही होतं त्याच्याकडे. पण शेवटी आज परिस्थिती अशी झाली की नाव पण शिल्लक राहिलं नाही, त्याचं नावही शिल्लक राहिलं नाही. आहे का इथे अनेक जण बसलेले आहेत? रावण नावाचा माणूस आहे का कोणी इथे? आहे? कोणीही नाही. मंथर आहे का बरं कोणी? मंथर आहे इथे कोणी? मंथरा नाही ना. मंथरा फक्त रामायणातच झाली. पण कर्माने आता गल्ली गल्लीत पाहायला भेटते. एकमेकाच्या घरामध्ये आग लावून देणारे कोण? सासू सुनाची भांडण लावून देणारे कोण? मंथरा. ज्यांच्या घरात गेली ना का समजा संध्याकाळी त्यांच्या घरामध्ये वाजलंच. नाव काय तिचं? तुमच्याकडे फाट्यानं वगैरे जातात का बाया? फाट्यानं जातात. फाट्या आणायला जंगलामध्ये. आता नाही, पूर्वी जायच्या ना, है की नाही? फाट्याना गेल्यानंतर ना झाडांच्यावर अशा चिंचेसारख्या काहीतरी लोंबलेल्या असायच्या बघा. काय म्हणतात त्याला? चिंचेसारख्या त्या वेल असायची अशी, त्या वेळेला लोंबलेल्या असायच्या नाही का त्या? कोयलू दिसल्याबरोबर तुम्ही धावायच्या नाही, लगेच मिठी मारायला त्याला कोयलूला. वाऱ्यात जरी आले ना, वाऱ्यामध्ये अंगावर, तरी सुद्धा खास सुटते. तिला मंथरा म्हणतात. काय म्हणतात तिला? ह्या गल्लोगल्ली आहेत, गावोगावी आहेत, फक्त ओळखता आल्या पाहिजेत बरं का. ऐका, ज्ञानाचा अभिमान जर तुम्हाला असेल तर तुम्ही रावणाचा विचार करा. संपत्तीचा अभिमान जर तुम्हाला असेल, खूप काही दिलंय मला भगवंताने, काय करायची गरज नाहीये, काय येत ना, प्रवचन श्रवण करायची गरज नाही, कीर्तन श्रवण करायची गरज नाही, देवदेव करायची गरज नाही, भगवंताने मला भरपूर दिले, अशी म्हणणारी माणसं आहेत. ज्यांना आपल्या प्रॉपर्टीचा अभिमान असेल ना, ज्यांना आपल्या संपत्तीचा अभिमान असेल ना, त्यांनी सुद्धा कोणाचा विचार करावा माहितीये? रावणाचा विचार करावा. रावणाच्याकडे जेवढं होतं त्यापैकी काही आहे का आपल्याकडं? काय आहे? बरं का? काय भीती वाटते तुम्हाला? मला तेच काही कळत नाही. या ना जरा इकडे पुढे बसा ना. तो रस्ता अडवला, तिथला रस्ता अडवला त्या दर्शनाचा. या ना पुढे. काय नाही, मी 11:30 वाजता जाणार आहे. 11:30 पावणे 12ला जाणार मी. काही अजिबात तुमच्यातलाच आहे मी, तुमचा मुलगा समजा, तुमचा भाऊ समजा. ज्याला ज्ञानाचा अभिमान असेल त्यांनी रावणाला आठवा, ज्याला संपत्तीचा अभिमान असेल त्याने रावणाला आठवा, ज्याला भक्तीचा अभिमान असेल. मी देवाच्या बाबतीत कधी काही कमी पडत नाही. मोठी फुलं देवाला देतोय, मोठे हार देवाला देतोय, सुगंधी अगरबत्त्या देवाला वाहतोय, तोपाचे दिवे देवाला लावतोय. ज्याला भक्तीचा अभिमान असेल ना, त्यानेही रावणाला आठवावं. ऐका, आई मातीच्या लिंगाची पूजा करते असं ज्या वेळेला रावणाला वाटलं, त्यावेळेला रावणाने सांगितलं, अगं आई, दशग्रंथी ब्राह्मणाची आई असताना तू मातीच्या लिंगाची पूजा करते? थांब जरा, कैलासात सकट त्याला घेऊन येतोय. आणि गेला रावण कोणाला आणायला? महादेवाला आणायला गेला. महादेवाला आणायला गेल्यानंतर त्या ठिकाणी अर्थात लिंगा सकट म्हणे त्याला घेऊन येतोय. लिंग आणायला गेला कैलास पर्वताच्या तिथे. गेल्यानंतर कैलास पर्वताला हात घातला, धरणीकंप व्हायला लागला, हालायला लागली सगळी जमीन. त्यावेळेला सगळे देव विचार करायला लागले, चाललंय काय, कोणी काही करत नाही, मग ही धरणीकंप होतोय कसा? तेवढ्यात पार्वती माता विचारते महादेवाला, चाललंय काय, तुम्ही काही करत नाही, मग धरणीकंप होतोय कसा? तेवढ्यात महादेव म्हणतात, एक भक्त आहे माझा, खेळतोय, थोडा वेळ खेळू दे. थोडा वेळ खेळून दिला आणि महादेवाने आपला एक पाय कैलासावर ठेवल्याबरोबर तो खाली धडकला गेला. कोण? रावण. रावण खाली धडकल्यानंतर तिथून निघण्यासाठी रावणाने जे वेद
जे गायन केलंय, जे भजन केलंय, जे महादेवाचं स्तवन केलंय, ते स्तवन करता करता आतड्याचा तुंतुणा आणि शिराचा तमोरा केलेला आहे. भक्ती, ज्याला भक्तीचा अभिमान असेल ना, त्यांनी कोणाला आठवावं? रावणाला. आणि एवढं आठवल्यानंतर विचार करावा का त्याचं काही शिल्लक राहिलंय का? नाव पण शिल्लक राहिलं नाही. महत्वाचं असं आहे की अभिमान जर तुमच्या अंतःकरणामध्ये असेल, अहंकार जर तुमच्या अंतःकरणामध्ये असेल, काहीही मिळणार नाही, काही मिळणार नाही. बरं, परमार्थ करायचा आहे, भक्ती करायची आहे, देवाचं नामस्मरण करायचं आहे, देवपूजा करायची आहे. या ठिकाणी माणूस कार्य करत असताना 3 गुणांनी कार्य करतोय: रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. बरोबर आहे की नाही? 3 गुणांनी कार्य करतो ना, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. तुम्ही कुठलेही शास्त्र वाचा, पुराण वाचा, कुठलेही ग्रंथ वाचा, संतांचं वाङ्मय वाचा, प्रत्येक ठिकाणी त्या 3 गुणांची अशाच प्रकारे ओळख करून दिलेली आहे. रजोगुण हे पुनरावृत्ती. ऐकताय ना? रजोगुणी जर तुम्ही असाल, रजोगुण जर तुम्ही घेऊन उभे राहिलात, रजोगुणाने जर तुम्ही सगळं काही करायला लागलात, तर शेवटी पुनरपी जननम, पुनरपी मरणम, पुनरपी जननी जठरी शयनम. माऊलींच्या भाषेत सांगायचे म्हणजे उपजे ते नासे, नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. तमोगुणे अधोगती. तमोगुणाने जर तुम्ही कार्य करत असाल तर नाव पण शिल्लक राहणार नाही, अधोगती. सत्वगुणे भगवत भक्ती पावती प्राणी. सत्वगुणाने काय होतंय? भगवत भक्ती घडत असते. सत्वगुणाने माणसाकडून काय घडते? देवाचं नामचिंतन घडते, भगवत भक्ती घडते. आता या 3 गुणांची विभागणी कशी होते बरं? रजोगुणी माणूस फक्त चमकून दिसतो, बरं का माऊली? वरून फक्त परमार्थिक दिसतो, आतमध्ये काय असते ते त्याचं त्यालाच माहिती. अलग लक्षात? तमोगुणी माणूस जो आहे ना, अधोगती आहे. त्याच पद्धतीची कर्म, त्याच पद्धतीचं कार्य, त्याच पद्धतीचं त्याचं जगणं वागणं. आणि सत्वगुणाने भगवत भक्ती घडत असते. भगवंत म्हणतात, संत म्हणतात, सत्वगुणाने भगवत भक्ती घडत असते. आपला विषय असा होता, आम्ही जन्माला येताना काही आणलेलं नाही. रडायला लागला तर खुलखुला तरी बरोबर काहीच नाही, काहीही नाही. विश्वास आहे ना तुमचा याच्यावर? काहीही आम्ही कोणीही जन्माला येताना आणलेलं नाही. जाताना काय घेऊन जाणार आहेत? जाताना सुद्धा काहीही घेऊन जाणार नाहीत. जाऊ काही? काहीच नाही. तुमच्याकडे महिला जातात का स्मशानभूमीत? नाही ना? म्हणून तुम्हाला सांगतो, माणसाच्या बरोबर करगोटा पण देत नाही, तो पण तोडून टाकतात. बाबा खरंय की खोटं आहे? खरं आहे ना? काहीही देत नाहीत. बरं, जन्म झालेला आहे, मृत्यू आढळ आहे, जाणं सत्य आहे. आम्हाला एक दिवस जायचं एवढा तरी विश्वास प्रत्येकाचा आहे ना? तो दिवस आम्हाला माहित नाहीये, पण जायचा आहे एवढा विश्वास आहे ना? तुमच्या गावात स्मशानभूमी आहे का? आहे? किती आहेत? 5, 10? एकच? श्रीमंत माणसं मेली तर एकाच ठिकाणी. गरीब पण तिथंच, श्रीमंत तिथंच, काली तिथंच, गोरी तिथंच, ज्ञानी तिथंच, अज्ञानी तिथंच, नास्तिक तिथंच, आस्तिक तिथंच, सगळे एकाच जागी. मग अंतरात्मा असताना जो अभिमान करतो तो कसला बरं? आपण जगताना वागताना माणूस बोलतो ना, तुझी लायकी पण नाही माझ्यापुढे उभं राहायची. शेवटी सगळ्यांची लायकी एकच ना. बरं, मी गरिबांच्या मैतावर अनेक ठिकाणी गेलोय. गरिबांच्या जे काही असतंय कफन, त्याला खिसा नाही मी बघितला अजून. श्रीमंताच्या कफनाला खिसा असतो का? नाही. म्हणजे येतानाही आम्ही काही घेऊन आलो नाही आणि जाताना सुद्धा काही घेऊन जाणार नाही. विश्वास आहे ना तुमचा एवढा? बरं, आता ऐका. चांबड्याच्या डोळ्याने जर बघितलं तर आम्ही येतानाही काही घेऊन आलो नाहीत आणि जातानाही काही घेऊन जाणार नाहीत. ह्या चर्मचक्षुने बघितलं तर. पण ज्ञानचक्षुने बघितलं आम्ही, आत्मज्ञानाने जर बघितलं, अंतर्मुख होऊन जर बघितलं, तर येताना आम्ही घेऊन आलोय प्रारब्ध आणि संचित. मनात वांछिरे पूर्व
संचित केले. असं म्हणतात भगवंताने आम्हाला जन्माला घालण्याच्या आधी पहिले चोच निर्माण करण्याच्या आधी दाना निर्माण केला असं म्हणतात. चोच निर्माण करण्याच्या आधी दाना निर्माण केला. आम्हाला जगण्या वागण्यासाठी आम्हाला जगता वागता यावं म्हणून भगवंताने आर्थिक, कायिक, वाचिक आणि मानसिक चारही प्रकारची एवढी शिल्लक आमच्या बरोबर दिली की आमच्या आयुष्यात संपणार नाही एवढी दिली, संपणार नाही एवढी दिली. काय पण नेमकं झालं काय, तयासारखे भोगने प्राप्त झाले. आम्ही कमवलं काहीच नाही, फक्त खर्च करत राहिलो. डोळ्याने खर्च केलं, कानाने खर्च केलं, हाताने खर्च केलं, पायाने खर्च केलं, सर्व इंद्रियाने आम्ही खर्च करत बसलो. फक्त आम्ही पाप करतो की पुण्य करतो हेच आम्हाला कळलं नाही. आम्ही पाप गोळा करतो की पुण्य गोळा करतो हेच आम्हाला कळत नाही. मला सांगा, तुम्हाला निंदा द्वेष जास्त आवडते तर भगवंताचं स्तवन स्तुती जास्त आवडते? एखादी महिला जर आपल्या घरी आली आणि तिने जर आपल्या सोनाची गाराणी लावली तर आपल्याला काय वाटतंय? तिने चहा घेऊनच जावा ना. एखादी महिला जर आपल्या घरी आली तिने जर सासूची गाराणी लावली तर आपण काय बोलतोय? थांबा, बसा, चहा घेऊन जा आता. कारण तिला माहिती ही जेवढी बसल ना तेवढी मला सांगत राहील. आवडतंय काय आम्हाला? आमच्या हिताचं आवडतंय का अनहिताचं आवडतंय? काय बरं, वाईट कर्म करणाऱ्या माणसाला कळत नाही का मी करतो ते वाईट आहे? कळत आहे ना. तुमच्या घरात जर विंचू आला समजा तर तुम्ही काय कराल? विंचू जर आला तुमच्या घरात तर काय कराल तुम्ही? चांगला आहे, सुंदर आहे, मस्त मस्त रंग आहे त्याचा, हात फिरवा त्याच्याबरोबर, भारी आहे, मस्त आहे, खिशात ठेवाल का लगेच? आलाय चला ठेवू दे खिशा मारे. त्याला माहिती आहे त्या विंचवाला जर माझा स्पर्श झाला तर दंश करणं त्याचं कर्तव्य आहे, त्याचा धर्म आहे. तो मला दंश करेल, तो विष सोडेल, त्याचं विष मला चढेल, वेदना होतील, कदाचित माझा मृत्यू होऊ शकतो. मग विंचवाचा चित्र असलेल्या पुड्या तुमच्या खिशात आहेत, त्यांचं काय करायचं बरं? सिगारेटच्या पॉकेटवर लिहिलेलं आहे सिगारेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ. सिगारेट ओढणं आरोग्याला अपायकारक आहे. तंबाखूच्या पुडीवर लिहिलेलं आहे तंबाखूमुळे कर्करोग होतो. सगळेला जबडा एक बाजूला दाखवलाय, तेवढा बाजूला करून फोडतोय आम्ही आणि वचन देतोय सगळं सोडेल पण तुला सोडणार नाही. वाईट कर्म करणाऱ्या माणसाला कळत नाही का मी करतोय ते चांगलं आहे ते वाईट आहे? मी पाप करतोय की पुण्य करतोय कळत नाही माणसाला, पण तरी सुद्धा करतोय ना, करायला लावतात. तुम्ही चारही युगाचा निवाडा घ्या रे, कृता, त्रेता, द्वापर आणि कली. चारही युगाचा निवाडा घ्या. चारही युगामध्ये माणसाला, ऋषींना, देवांना, देवाच्या राजाला बर्बाद करणारा कारणीभूत फक्त तीनच आहे, काम, क्रोध आणि लोभ. कोणी असू द्या ना, इंद्र असताना भग पडली त्याला, इंद्राला भग पडली, अहिल्याला शिळावून पडायला लागलं का? सगळ्यांना बर्बाद उद्ध्वस्त करायला फक्त हे तीनच बद झाले, काम, क्रोध आणि लोभ. आहेत बरेच आहेत ते कर्म करणारी इंद्रिय आमची बरीच आहेत, कर्माचे प्रकार अनेक आहेत, कर्म करून घेणारे अनेक आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, आग्रह, भावना, कल्पना, इष्णा, वशना, आशा, ममता, तृष्णा कमी आहेत, बरेच आहेत. पण माणसाला कोणी ऋषीमुनी असतील, कोणी साधू असतील, कोणी अजून देव असतील, देवांचा देव असेल, देवांचा राजा असेल, सगळ्यांना आतापर्यंत जे जे आपण वाचतोय ना कथा, ज्या ज्या काही वाचतोय की नाही पुराणातील ज्या गोष्टी असतील त्या कृतापासून तर आता कलीपर्यंत बर्बाद करायला, उद्ध्वस्त करायला हे तीनच बद झाले, काम, क्रोध आणि लोभ. कामाचा अतिरेक झाला अत्याचार घडणार, क्रोधाचा अतिरेक झाला हिंसाचार घडणार आणि लोभाचा अतिरेक झाला भ्रष्टाचार घडणार. तुझी अगरबत्ती ओढली म्हणजे पूजा झाली का? तुझा दिवा लावला म्हणजे देवाला म्हणजे पूजा झाली का? देवाला फळं वाहिली म्हणजे आपण मोकळे का? देवाला हार घातला म्हणजे मोठी पूजा केली का आपण? अरे भ्रम आहे तुमचा. हे आपल्या मनाच्या समाधानासाठी करतोय आपण. डोळ्यातून देवाला पहा, कानातून देवाचं ऐका, मुखातून देवाचं बोला, सर्वांगाने देवाचं कार्य करा. निश्चित तुमच्या अंगातून, तुमच्या शरीरातून, तुमच्याकडून देवाचं भजन घडल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे देवाचं भजन काय तेच आम्हाला माहित नाही.
देव पूजा कशाला म्हणतात हेच आम्हाला माहित नाही. माझ्या आई बहिणीकडे आई आणि बहीण म्हणून पाहणं याला देव पूजा म्हणतात. कोणाचा मत्सर करू नये, कोणाचा तिरस्कार करू नये, कोणाचा द्वेष करू नये, याला देवपूजा म्हणतात. याला देवाचं भजन म्हणतात. रजोगुणाने जर तुम्ही कार्य करत असाल तर पुनरावृत्ती आहे. तमो गुणाने जर तुम्ही कार्य करत असाल तर अधोगती आहे. आणि सत्व गुणाने जर तुम्ही कार्य करत असाल तर भगवत मुक्ती आहे. आता मला उत्तर द्या, आपण जे दुसऱ्याला देतो तेच आपल्याला परत रिटर्न भेटते की नाही? काय शेजारणीच्या घरी पाहुणे आले, तिच्या घरी साखर नाही, दुकानं बंद आहेत, तुमच्या घरी जर आले आणि वाटीवर साखर नेली तर तिने परत तुम्हाला काय द्यायला पाहिजे? कशाची अपेक्षा करताय तुम्ही? साखरेचीच ना. बरं, तुम्ही शीग लावून दिले, वाटी तुम्ही शीग लावून दिले आणि तुम्हाला देताना त्यांनी सपाट वाटी दिली, किती आनंद वाटेल आपल्याला? हात घालू वाटेल आपण, तेव्हा हात घातल्यानंतर मनातल्या मनात बोलू, परत तू ये मागायला, मग सांगते तुला काय. पुढचं ऐका ना. तुम्ही सपाट वाटी दिली पण तिने देताना तुम्हाला शीग लावून दिली, किती आनंद वाटेल ना. आम्ही जे दुसऱ्याला देतोय ना त्याने त्याची परतफेड करताना आम्हाला डबल द्यावं याची अपेक्षा असते. देव सुद्धा तेच करतो. तुमच्याकडे वालमुग पेरतात का? एक पायली वाल पेरलं तर पोताभर घेऊन येतो ना आपण. एक पायली मूग पेरलं तर पोताभर घेऊन येतोय की नाही आपण? कर्माचंही तसंच आहे. तुम्ही जे पेरताय ना ते उगवताय. शेजाऱ्यांच्या अंगणामध्ये जर तुम्ही काट्याचं झाड लावलं तर येता जाताना ते काटे तुम्हालाही टोचल्याशिवाय राहणार नाही. पण शेजाऱ्यांच्या अंगणामध्ये जर तुम्ही फुलझाड लावलं तर कधीतरी त्याचा सुगंध तुमच्या घरात आल्याशिवाय राहणार नाही. हे तेवढं सत्य आहे. जे तुम्ही दुसऱ्याला देताय ना त्याची परतफेड डबलने होत असते. मग ऐका ना, जर दुसऱ्याला तुम्ही दुःख देत असाल तर तुम्ही सुखाची अपेक्षा करून चालेल का? दुसऱ्याला जर तुम्ही दुःख देत असाल तर तुम्ही सुखाची अपेक्षा करून चालेल? करावे तसे. एखादी सून जर आता सासूची जर हाल करत असेल, तिला वेळेला चहा देत नसेल, तिला जर वेळेला जेवण देत नसेल, तिची जर हालाबल करत असेल, तिची जर हाडाड करत असेल, तर तिने पुढची तिची तयारी करून ठेवायला नको? पेरले ते उगवते. पटलं ना? आता हे पटलं ना तुम्हाला? मग ऐका जरा, आम्ही जर प्राण्यांचा पक्ष्यांचा जीव घेऊन जर आम्ही सण साजरे करत असू तर त्या सणामध्ये आम्ही सुखाची अपेक्षा करावी. चला पुढे. रजोगुणाने परमार्थ घडत नाही आणि करत असू तर तो आपला भ्रम आहे. तमोगुणाने परमार्थ घडत नाही, अधोगती आहे. भगवत भक्ती जी घडते, परमार्थ जो घडतो तो सत्वगुणाने घडतो. कशाने घडतो? सत्वगुणाने. सत्वगुण हा तुम्ही कुठल्या जागेवर बसताय ना त्याच्यावर अवलंबून आहे. तो जागेचा दोष तुमच्यात उतरत असतो. चांगला किंवा वाईट ते गुण तुमच्यामध्ये येत असतात. म्हणून मंदिरात गेल्यानंतर माणसाच्या मनामध्ये परिवर्तन होत आहे ना. मग तीर्थक्षेत्री गेल्यानंतर माणसाचा स्वभाव कसा होतो? तीर्थक्षेत्री गेल्यानंतर माणसाच्या मनामध्ये परिवर्तन होत आहे ना. अरे, ज्याने आयुष्यभर ज्या माणसाला त्रास दिलेला आहे, फक्त दुःख आणि दुःखच दिलेलं आहे, नुसतं तगड्या खेचायचंच आयुष्यभर काम केलेलं आहे, त्या माणसाच्या मैतावर ज्या वेळेला एखादा मनुष्य स्मशानात जातोय ना, स्मशानात गेल्यानंतर ज्याने दुःख दिलेलं आहे, त्रास दिलेला आहे, तो माणूस त्या माणसाविषयी लोकांना सांगत असतो, अख्ख्या गावात जर चांगला माणूस असेल तर आमचा होच. काय समजतंय? त्या जागेवर गेल्यानंतर त्याच्या मनामध्ये परिवर्तन होते. त्याला कारण आहे, त्याला स्मशान वैराग्य म्हणतात. तिथे ती पॉवर आहे, तिथे ते सामर्थ्य आहे. तुम्ही कुठे बसताय ना, नाक्यावर गेल्यानंतर नाक्यासारखेच विचार आपल्या मनात येतात. मंदिरात गेल्यानंतर मंदिरासारखेच विचार आपल्या मनामध्ये येतात. तीर्थक्षेत्री गेल्यानंतर तिथल्या सारखेच विचार आपल्या मनात येतात. कारण त्या जमिनीमध्ये जो असतो ना गुण, तो आपल्या अंतःकरणामध्ये उतरतो. सांगोवांगे नाही, शास्त्र सांगताय बरं का. शास्त्र सांगताय. श्रीराम प्रभूंना वनवास झाला, सांगितलं. श्रीराम प्रभू वनवासाला निघाले, बरोबर सीतामाई आणि लक्ष्मण आहे. निघाले, वाटचाल सुरू झाली वनवासाकडे.
लक्ष्मणाच्या मनामध्ये विचार आहे, लक्ष्मणाच्या अंतःकरणामध्ये विचार आहे. मनातल्या मनात लक्ष्मण बोलतोय, काय माझं भाग्य आहे ज्या श्रीराम प्रभूंचं दर्शन व्हावं म्हणून लोक अट्टहास करतायत. ज्या श्रीराम प्रभूंच्या चरणाचा स्पर्श व्हावा, चरणाचं दर्शन